शेतकरी यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी यांच्या खात्यात आता लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये म्हणजे टोटल मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत। सर्व शेतकरी बांधवांनी प्रतीक्षा संपली आहे। आता नमूतानी पीएमचा हप्ता दोन्ही एकत्र मिळून तेही आता वाढवून मिळणार आहे। 2000चे हप्ते 3000 झालेले आहेत आणि आता डायरेक्ट 6000 रुपये खात्यात येणार आहेत। पण हा हप्ता सर्व शेतकरी यांना मिळणार नाही। जे शेतकरी लवकरात लवकर हे 5 कागदपत्र जमा करतील त्यांनाच 48 तासात 46वा हप्ता जमा होणार आहे। त्यांना 48 तासांच्या आत 6000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी यांना हा लाभ वितरित होणार आहे याची यादी आलेली आहे। आता एक चूक जर केली तर 6000 रुपये गमावून बसाल। शेतकरी 93 कान देव नाही का? आजची ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही। केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांमधून तुम्हाला भरघोस आर्थिक मदत मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये म्हणजे एकूण टोटल 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी या पैशासाठी प्रतीक्षा केली होती त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। खरोखर मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयेच्या ऐवजी 3000 रुपये कसा काय झाला? लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीने जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकार जे आहे ते जाहीरनाम्यात स्पष्ट केलं होतं की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा हप्त्याची रक्कम वाढवण्यात येईल। त्यानुसार आता प्रत्येक शेतकरी याला वर्षाला 6000 रुपयांच्या ऐवजी 9000 रुपये मिळणार आहेत आणि पीएम किसान जे 6000 रुपये जी 9000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपये अगोदर येत होते तर आता ते 3000 रुपये वाढवून येणार आहेत आणि अनुक्रमे 2 वाढवून असा होणार आहे आणि पीएमचा जो काही केंद्र आहे तो 2000 रुपयांवरून 3000 रुपये होणार आहे। म्हणजे टोटल 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या दोन्ही योजना मिळून पात्र शेतकऱ्यांना आता वार्षिक 18000 रुपये मिळणार आहे। विचार करा, वर्षाला 18000 रुपये थेट मदतपणा। त्यासाठी काही नवीन निकष लावण्यात आलेले आहेत। काही कागदपत्रांची मागणी त्या ठिकाणी आता तुमच्याकडून होणार आहे। आता कोणती 5 कागदपत्र तुमच्याकडून मागवली आहेत त्या 5 कागदपत्रांची यादी समोर दिलेली आहे। त्यातले 3 कागदपत्र जुनेच आहेत, परंतु 2 कागदपत्र मात्र एकदम नवीन असणार आहेत जे तुम्हाला जमा करावे लागू शकतात आणि बँकांची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे। आता तुमचा कोणत्या बँकेमध्ये खाता आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण की काही बँक खात्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। या काही बँक अशा आहेत की 4 ते 5 की ज्याच्यामध्ये जर खात असेल तर अजिबात पैसे येणार नाही। आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। आता ह्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी वाटप पैसे करणं हे शक्य झालेलं आहे। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांची यादी घेण्यात आलेली आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये आलेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। पहिला जिल्हा आहे या ठिकाणी पुणे जिल्हा। पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैशाचं वाटप नेहमी होत असतो। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे पहा या ठिकाणी रत्नागिरी हा जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा, त्यानंतर पहा कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे वाटप होणार आहे। आज तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी तुम्हाला बँकेचा मेसेज येणार आहे। फक्त तुमच्याकडून 5 कागदपत्रात आहे। आता कोणत्या बँका यांच्यासाठी निवडल्या असतात, कोणत्या बँकामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात तर लक्षपूर्वक एकही आहे। फायनलाइज बँक जे आहेत जे नॅशनलाइज 12 नॅशनलाइज बँक जे आहेत की ज्यामध्ये सर्वात आधी पैसे येत असतात। आता त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर अर्जंटमध्ये पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। पण 5 कागदपत्र नेमकी कोणती जमा करायची आहे ती पुढे सांगणार आहे। पण बँकांची यादी एकदा पाहून घेऊया। तर पहिली सगळ्यात मोठी बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारची बँक आहे, ज्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात आधी योजनांचे सर्व पैसे येत असतात आणि शेतकरी यांचे असंख्य खाती असतील। पीक लोन असतील, पीक कर्जातील स्त्रियांमध्ये काढलेल्या